पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थम करता एक श्री रघुनंदनम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नादितो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वास्त्रमणिदीपतं सारशीनाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनम्रदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूर्ती विरदेमे सदा वंदिता, सामापातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत, वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समुद्रले ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणी खाली स्पर्शिला ते पाय माझे बाळे असो, या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयान सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थम। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तटे भीमरत्यावरं, पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य निष्णुं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 12 भाग 3। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। घालोलिया लोटांगण तुझा कुशल कल्याण, सोये पुषे लक्ष्मण पुषे कल्याण श्रीराम। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या प्रपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनामायसी दी प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तृप्तानुसंधान, जाईल माझा प्राण तत्क्षणी, कळले तैसे गाईन मी तुझ जनास विकास काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटी गोडी माझ्या जीवा,
देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून उधारिजो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते व ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 12व्या अध्यायाच्या भाग 3ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामराय यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देवबापा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी वनपात करून सेवेला प्रारंभ. हनुमंत यांनी सीतामाऊलीला श्रीरामाचं स्वरूप ऐकवलं. रामरायाचं जसं स्वरूप आहे तसंच निज सखा लक्ष्मण दादा आहे. दोघांमध्ये काहीही फरक नाही, फक्त दिसायला 2 मूर्ती आहेत, असायला ते एकच आहेत. हनुमंत यांनी सांगितलं. हनुमंत यांनी माऊलीच्या पायावर साष्टांग लोटांगण घातलं आणि माऊलीला हनुमंत या म्हणतात, मी तुझी शुद्धी घेऊन गेल्यानंतर रामराया लक्ष्मण दादा मला विचारतील, सीता कशी आहे, सीता बरी आहे का? अशा प्रकारे हनुमंतराया बोलले. ऐसे हनुमंते सांगता तटस्थ ठेली श्रीराम कांता, आपना विसरे सीता हनुमंताचे बोले. हनुमंतरायाच्या वाणीतून हे शब्द बाहेर पडले आणि सीता माऊली तटस्थ झाली. देहीच विदेही अवस्था झाली. आपण सीता आहे हेही विसरून गेली. हनुमंते बोला आत अवघाची आणिला श्री रघुनाथ, तेने सीतेचा मनोरथ सदोदित स्वानंदे. हनुमंत यांनी आपल्या वाणीतून श्रीराम कथा श्रीराम स्वरूप सांगत असताना प्रत्यक्ष रामाचीच भीती घडवून दिली. याचा आनंद स्वानंद माऊलीला झालेला आहे. हर्षन माये पोटी संतोषाची या कोटी, तेने सुखे सीता गोरटी घातली मिठी हनुमंता. हर्षन माये पोटी संतोषाची या कोटी, तेने सुखे सीता गोरटी घातली मिठी हनुमंता. माऊलीला आनंदी आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये सीता माऊलीनं हनुमंतरायाला कडखडून मिठी घातलेली आहे. वानरवदे मनुष्यवाणी श्रीराम कथा त्याचे वदनी, जी कथेचे श्रवणी भवबंधनी निर्मुक्तम. एक पालेखाईर वानर मनुष्यवाणीनं आपल्याला रामकथा सांगतोय. जी रामकथा ऐकल्यानंतर आपण भवबंधनातून मुक्त होऊ शकतो, अशी पावन कथा एका वानराच्या मुखातून ऐकायला मिळाली, हनुमंताच्या मुखातून ऐकायला मिळाली. याचा आनंद माऊली सीता जानकीला झालेला आहे. ऐकता वानराच्या गोष्टी सत्य श्रीरामाशी झाली भेटी, निर्सोनिया दुःख कोटी ओतिली सृष्टी सुख रूपे. वानराच्या मुखातून श्रीराम स्वरूपाची कथा ऐकली, रामरायाचं गुण वर्णन ऐकलं आणि सीता माऊलीला रामरायाची भेट झाली असं वाटू लागलं. दुःख निरसन झालं आणि सगळी सृष्टी सुखरूप आहे याचा आनंद माऊलीला झाला. हरिशाची या लवलाया स्वानंदे पसरोनी आभाया, आलिंगिले कपिराया जेविका माया प्रिय पुत्र. आनंदाच्या भरामध्ये स्वानंदानं माऊलीनं हात पसरले, हनुमंतरायाला आलिंगन दिलं. ज्याप्रमाणे एखादी माऊली आपल्या प्रिय पुत्राला आलिंगन देते त्याप्रमाणे सीतेशी सुख झाले गाडे, पुत्र सुख ते तृण या पुढे. हनुमंत वाडे कोडे प्रेम पडी पाडे पर्यंत. सीता माऊलीला आनंद झाला. पुत्र सुखाची तुलना हनुमंतरायाने सीता माऊलीच्या सुखाबरोबर करता येत नाही म्हणतात. ते केवळ सामान्य आहे, किरकोळ आहे. पुत्र सुख ते काय असे बापुडे, ते किरकोळ आहे म्हणतात. हनुमंतरायानं आपल्या मंजुळ वाणीनं अगदी मधुर स्वरामध्ये माऊलीला रामकथा ऐकवली आणि अशा प्रकारे प्रेमभराने हनुमंतराया
आणि माऊली यांच्यामध्ये आवड निर्माण झाली. हनुमंत या माऊलीला आवडू लागले. श्रीराम भरता लक्ष्मण धीर दोघे सुख संपन्न वीर, हे ऐकताची उत्तर सुखा पार मज झाले. सीता माऊली म्हणते, माझा पती परमेश्वर श्रीराम, माझा धीर लक्ष्मण हे सुखरूप आहेत, हे मी ऐकलं आणि मला बरं वाटलं, मला खूपच आनंद झाला. श्रीराम स्वरूपाची कथा जे वदलाशी गा हनुमंता, येणे सुखे ब्रह्म सायुज्यता, नये तुकिता तुकाशी. तू रामस्वरूपाची जी कथा हनुमंत मला सांगितलीस, त्या कथेची बरोबरी सायुज्य मुक्तीला सुद्धा माग टाकेल, पिके पाडेल, अशा प्रकारची गोड रामकथा तू मला ऐकवली. एकीकडे सायुज्य मुक्ती आणि एकीकडे रामकथा, या दोन्हीची तुलनाच करता येत नाही, असं हनुमंत याला माऊली सीता जानकी बोलते. श्रीराम कथा अनुवादन तू मज केले सुख संपन्न, तुझ मी वदेन वरदान सावधान अवधारी. श्रीराम कथा सांगून तो मला फार सुखी केलेले आहे. आता मी तुला आशीर्वाद देईन, एक वरदान देईन. ऐक हनुमंता, माऊली बोलते. हनुमंता होई चिरंजीवी, तेही जीवित्व ज्ञानानुभवी, नित्य नवे सुख संभवी, श्रीराम पदवी वैभवे. हनुमंता, तू चिरंजीव होशील आणि तू ज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा, म्हणजे तुझ्याकडे ज्ञानाचं काहीही कमी नाही, तू ज्ञानाचा भांडार असशील. नित्य नित्य सुख तुला प्राप्त होईल आणि श्रीरामाची सेवा केल्यामुळं तुला एक पद प्राप्त होईल, वैभव प्राप्त होईल. तुझ कळे काळ कापे चळी, ऐसा होसिया तुर्बळी, यश पावशी भूमंडळी, नाम सुमेळी श्रीरामे. तू नित्य अहर्निशी भगवंताचं नामस्मरण करत असल्यामुळं तू पराक्रमी होशील, या भूमंडळावर विजय संपादन करशील. तुला पाहिल्यानंतर, तुझं नाव ऐकल्यानंतर हनुमंता, कळीकाळाला सुद्धा तुझा दरारा वाटेल, तो सुद्धा थरकाप उठेल त्याच्या शरीराचा, तो सुद्धा तुला घाबरेल. अशा प्रकारचा आतुरबळी हनुमंता तू होशील. निर्सोनिया विज्ञाना श्रीराम भजने प्रबुद्ध प्रज्ञा, ज्ञेय मुकले ज्ञेयपण श्रीराम स्मरणाचे निबळे. रामरायाच्या नामस्मरणामुळं तू सुखानं आनंदानं मोठ्या आवडीनं रामरायाचं भजन करशील आणि या भजनाच्या पुण्याईवर तू प्रापंचिक ज्ञानाला विसरून जाशील. एवढं नामस्मरणाचं बळ तुला हनुमंत या प्राप्त होईल. माऊली बोलते. श्रीरामाची स्मरणी अपयश निमेत तक्षणी, यश न माये त्रिभुवनी, नामस्मरणी प्रताप. भगवंताच्या नामाचा महिमा खूप मोठा आहे. नामेच तारिले कोठ्यानुकोठी, नामेच हे वैकुंठी वैसविले. केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हिवा. संकटातून वेळोवेळी तारशी मानवा, केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा. गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. नामाच्या चिंतने प्रगट पसारा, असाल तेथ करा.
नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. नाम सार जप, जपत आहे शूळ पाणी वारंवार. असा नामाचा महिमा आहे. आणि या नामाच्या नामस्मरणामध्ये अपयशाचं निरसन होतं आणि त्रिभुवनामध्ये न मावणार यश संपादन करता येतं. तेवढं नामस्मरणाची ताकद आहे, बळ आहे. हनुमंत याला माऊली बोलते, चिरंजीवा सुखानुभवी, बळ प्रज्ञानी यशस्वी, याहुनी तुझी अधिक पदवी, देवी दानवी देखील. तू चिरंजीव होशील, सुखाचा अनुभव घेशील, आतुरबळी होशील, बुद्धिमंत होशील, यशस्वी होशील. ही सगळी जी असणारी पदे आहेत, पदवी आहेत, याच्यापेक्षा सुद्धा तुझी श्रेष्ठता देवा दानवामध्ये अधिकतेनं सगळ्यांना वाटेल, जाणवेल. तेवढा बळीयांचा बळी हनुमंत तू होशील. सीता माऊली आशीर्वाद देते, शतयोजन सिंधू आगाध, तू आलंगीला जैसे गोष्पदम, त्यापुढे कायसे माझे वरद, प्रज्ञा प्रबुद्ध हनुमंत. हनुमंत तू बुद्धिमत्तम वरिष्ठम आहेस. एखाद्या माणसानं रानामध्ये चालताना गायीच्या खुराचा तो उरण उमटलेला असतो, पाऊल आहे. त्या पाऊलामध्ये पावसाचं पाणी साठावं आणि तो जसा कोणताही माणूस सहज ओलांडू शकतो, तशा प्रकारे 400 कोसाचा समुद्र सहजासहजी तो ओलांडला. जसं आपण म्हणतो ना एका ढांगेत, तसा एका ढांगेत तो समुद्र पार केलास. ही तुझी असणारी कृती पाहिली तर माझा आशीर्वाद त्यापुढं किरकोळ आहे. अशी सीता माऊली बोलते, तुझ मनोन ये वानर सुरा दुर्धर, दांडवळ नीलंकापूर निशाचरे गांजिली. तुला वानर कसं म्हणावं म्हणले. देवा दानवामध्ये दुर्धर अशा प्रकारची शक्ती हनुमंता तुझ्याकडे आहे. लंकेचा शोध घेतला, लंकेची झाडाझडती घेतली, सगळ्या लंकेमध्ये धांडोळी घेतली, माझा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि जी राक्षस तुला आडवी आली, विघ्न करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना आपला हिसका दाखवला. निशाचरे गांजिली. एकला एक हनुमंत रावणाच्या सभ्यात, राक्षसा करोनी आकांत लंकानाथ गांजिला. अरे तू एकला एक आला हनुमंता, लंकेमध्ये आला, लंकेची घरधांडोळी घेतली, रावणाच्या सभेमध्ये प्रवेश केला, सगळ्या राक्षसांची दैना उडवली. राजा रावणाला सुद्धा झपाटे लावले, त्याचा मुकुट खाली पाडला. राजा रावणाला सुद्धा आपली ताकद काय आहे हे दाखवणारा, राजा रावणाला सुद्धा गांजणारा असा तू हनुमंत आहेस. लंके माझी कडोविकडी, गांजिल्या राक्षसांच्या कोडी, रावणाची सभा उघडी, केली रोकडी तू वा एके. लंकेमध्ये सगळीकडे तू फेरफटका मारला, माझा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रावणाची सभा सगळी उघडी नागडी केली. कोठ्यावधी असणारे राक्षस त्यांना नागवण केली. एवढा असणारा पराक्रम करणारा हनुमंतराया तू एकला एक आहेस. देखताही दशानन, सभे माझी घालोनी खान, तू नागविले राक्षस जन, सेकी रावण गांजीला.
राजा रावणाला सभेमध्ये राजा रावणाच्या समोर तू आसन घालून बसलास. राजा रावणाला सुद्धा सोडलं नाही. राक्षसांची नागमन केली. शेवटी रावणाला सुद्धा आपल्या पराक्रमी पुरुषार्थानं दणके दिले. असा पराक्रमी असणारा हनुमंत तू आहेस. एवढा करोनी आकांत येते आला हनुमंत. नाही कळले लंक्यात ऐसा समर्थ तू एक. हनुमंत खरंच तुझ्यासारखा प्रबुद्ध, तुझ्यासारखा हुशार, तुझ्यासारखा पराक्रमी, तुझ्यासारखा आतुरबळी, तुझ्यासारखा समर्थ एकला एक हनुमंत तू आहे. लंकेमध्ये सगळं अकांड तांडव केलं आणि कुणालाही न कळता माझ्या शुद्धीच्या शोधार्थ तू अशोक वनामध्ये आला. खरोखरच तू बळीया शिरोमणी आहेस. सीता माऊली बोलते, ऐसा प्रताप शिरोमणी पावलाशी अशोक वनी. तुची जनक तुची जननी राम घेवोनी शीघ्र यावे. हे हनुमंत, खरोखर तू पराक्रमी पुरुषामध्ये सर्वश्रेष्ठ असा एकला एक हनुमंत आहेस. बर आलाच ना अशोकवनामध्ये. माझी तू भेट घेतलीस, माझी शुद्धी शोध तुला लागलेला आहे. तूच माझी आई आहे, तूच माझा बाप आहे. आता तू माझं एक काम कर म्हणले हनुमंता. तेवढं माझ्या रामाला ताबडतोब माझ्या भेटीला माझी सोडवणूक करण्यासाठी शीघ्र घेऊन यावे. तुझी हो नियादासी तुझे चरण झाडीन केशी. शीघ्र आणावे श्रीरामाशी म्हणून पायासी लागली. हनुमंत याला सीता माऊली म्हणते, मी तुझी दाशी होईल. तुझे पाय माझ्या केसानं झाडीन. ताबडतोब माझ्या रामाला घेऊन ये म्हणून हनुमंताच्या पायाला सीता माऊली लागली. आले हनुमंताशी स्फुरण व्यर्थ कशाला करीशी रुदन. वेगी देई आपुली खून श्री रघुनंदन अनावया. मारुतीराया सीता माऊलीला ताबडतोब आपल्या वाणीतून म्हणतात, माऊली कशाला रडतेस? तू रडू नको. मी तुझी शुद्धी लावली, मी तुला भेटून आलो. सीता माऊली लंकेमध्ये मला भेटली, ती अशोक वनामध्ये आहे. मी तिला पाहिलं. हे मी रामाला सांगायला जाईन, पण तू भेटली याची तुझ्या जवळची काहीतरी खून म्हणून मला वस्तू दे. मी ताबडतोब जातो आणि रघुनंदनाला घेऊन येतो. तुझ मी आणली खून मुद्रा, येणे तू ओळखशी वानरा. खून देई श्रीरामचंद्रा, सत्य कपिंद्रा मानावया. मी जसं रामदूत आहे, रामभक्त वानर आहे, हे तुला कळावं म्हणून रामाची येताना नाममुद्रा खून म्हणून घेऊन आलो. आता तू भेटलीस, याची काहीतरी साक्ष पाहिजे, पुरावा पाहिजे, खून पाहिजे. म्हणून तू तुझ्याकडची कोणती ना कोणती वस्तू मला खून म्हणून दे, जेणेकरून रामरायाला खरं वाटेल, खरंच माझी सीता जिथं हनुमंतराय आहे म्हणतो तिथं असेल आहे. हनुमंताला ती भेटलेली आहे, हे रामरायाला खरं वाटावं म्हणून तू तुझ्या जवळची खून दे. काय करशी देवनी खून न लागे, भाक न लगे आन. मज आठवली युक्ती आन, सावधान अवधारी. हे माते सीता माऊली, तू मला खून द्यावी, तू काहीतरी वस्तू द्यावी आणि मी ती रामरायाला जाऊन दाखवावी. पण तसं पाहिलं तर मला कुठल्याही प्रकारचं वचन लागत नाही, कुठल्याही प्रकारचा पदार्थ लागत नाही, कुठल्याही प्रकारची खून लागत नाही. मला एक युक्ती आठवली, ऐक हनुमंत या माऊलीला म्हणतात. पुष्टी बैसल्या सीता, तेच क्षणी श्री रघुनाथा. तुझ भेटवीन आता, विलंब वृत्ता करू नको. सीता माऊलीला हनुमंतराया म्हणतात, हे आई जगन्माते सीता माऊली आहे,
तू माझ्या पाठीवर बैस, कशाला खून पण देऊ नको, काहीच देऊ नको. तू ज्या क्षणी माझ्या पाठीवर आरोहण करशील, बसशील, त्याच क्षणी एक उड्डाण करतो आणि रामरायाची तुझी भेट घडवून आणतो. तू उशीर करू नको आई. हनुमंतराया बोलतो, शुद्धी सांगाव या श्री रघुनाथा, तुझ येते सांडोनी जाता, राक्षसी केली या तुझ्या घाता, शुद्धी वृत्ता होईल. हे एक वळण असतं, कथेतलं एक मर्म असतं. आता बघा हनुमंतराया काय म्हणतात, तुझा शोध लागला हे जर मी रामाला सांगायला गेलो, तुला एकटीला इथं सोडलं, तर जर मी गेल्यानंतर राक्षसनींनी तुझा एकटीचा घात केला, तर मग मी रामाला सांगितलेली तुझी शुद्धी सुद्धा वायपट जाईल. म्हणजे हनुमंत यायच्या अगोदर सीतामाऊली इथे एकटी नव्हती का? होती. त्यावेळेस इथं राक्षसनी नव्हत्या का? होत्या. पण हनुमंतराया म्हणतात, म्हणून ती शुद्धी वृथा जायला नको, तू माझ्या पाठीवर बैस, असं हनुमंतरायांना ठासून सांगायचंय. आणि बसल्यावर एकच उसळी घेतो, रामराया जवळ तुला नेतो, मी रामरायाची तुझी भेट घडवून आणतो. येते मजची देखता, रावण वधू आला होता, दैवे चुकविले अनर्था, सांडोनी जाता मज नये. हनुमंतराया पुढे म्हणतात, बघ ना म्हटले आई, माझ्या समोर राजा रावण आला होता का नाही? म्हणजे हातामध्ये तलवार घेतली होती नाही, तुझा वध करण्याचा प्रयत्न करत होता का नाही? पण देवानं अनर्थ चुकवला, प्रारब्धानं आपला घात चुकवला. म्हणून आई, तुला एकटीला ह्या अशोकवनात सोडून मला आता जाता येणार नाही. मी जाऊ कसा? आणि मी नाही गेलो तर रामाची तुझी भेट घडवून आणणार कोण? असं हनुमंतराया माऊलीला प्रश्न करतात. शूर्पणखा केली नकटी, तुझा राग तिचे पोटी, तुझ मारील उठा उठी, मा खोटी राक्षसी. शूर्पणखेचं छळन करून लक्ष्मणानं शूर्पणखेला नाक कान कापून नक्ती केलेले. तो राग तिच्या मनात सारखा धुसधुशीत होत आहे. म्हणून ती शूर्पणखा सीता माऊली तुझ्यावर राग काढील, तुझा घात करण्याचा प्रयत्न करील, तुला त्रास देईल, तुला मारील. ती महाबलाढ्य खोटी कपटी राक्षसी आहे, म्हणून मी तुला एकटीला सोडून जाऊ शकत नाही. हनुमंतराया बोलतात, सांडोनी जाणे न घडे गोष्टी, वेगी बैस माझे पुष्टी, करीन श्रीरामाशी भेटी, विकल्प पोटी धरू नको. ए आई, तू बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून दे म्हणले, ताबडतोब बसभर माझ्या पाठीवर, मी एक उसळी घेतो आणि श्रीरामाची तुझी भेट घडवून देतो. तू कुठल्याही प्रकारचा संशय मनामध्ये धरू नको. लंका त्रिकुट कनक गिरी, उपडोनी आपुले बळे करी, एके उड्डाणे समुद्री, नेईन पहिलं तिरी जानकी. हे आई, तू बसतेस का माझ्या पाठीवर का नाही बसत सांग म्हटले. एकच सांग मला, बसणार आहे की नाही माझ्या पाठीवर? जर तू माझ्या पाठीवर बसलीस तर एका क्षणार्धामध्ये श्रीरामाची आणि तुझी भेट घडवून आणेन. रामाजवळ तुला ताबडतोब नेईन. तू जर माझ्या पाठीवर बसत नशील तर मग मी असं करेन बघ म्हणले. ही सोन्याची लंका आहे ना म्हणले, जे त्रिकुट आहे ना म्हणले, ते त्रिकुटच म्हणले एका इश्क्यात उपसून हातात घेईन म्हणले. आणि या लंकेसहित, त्या अशोक वनासहित, राजा रावणाच्या राजमहालासहित, सगळ्या सहित अख्खं लंकेचं त्रिकुट एका क्षणार्धामध्ये उपडून समुद्राच्या पहिल्या तीराला नेहीन, यात काही संशय नाही बरं का सीता माऊली आहे. अशा प्रकारे हनुमंतराया बोलतात, करोनी एकची उड्डाण,
भेटवीन राम लक्ष्मण वातो श्रीरामाची आन करी आरोहण पृष्ठभागी. सीतामाऊलीला हनुमंतराय म्हणतात, रामाची शपथ घेऊन सांगतो, रामा शपथ तू माझ्या पाठीवर बैस, तुला क्षणार्धात रामाची तुझी भेट घडवून आणतो. तुझ मी नेता अति त्वरेशी राक्षस महावीर शुरांशी वेगे न यववेल मजपाशी त्या मशकाशी काय ठावेन. ताबडतोब म्हणले तू आणि मी एकांतात आहे, तू माझ्या पाठीवर बस, मी रामरायाची तुझी भेट घडवून आणतो. आता इथं जे कपटी असणारे राक्षस आहेत त्यांना काय माहित आहे, म्हणजे तू माझ्या पाठीवर बसलेली आहे, मी क्षणार्धात उसळी मारणार आहे, तर रामरायाजवळ तुला घेऊन जाणार आहे, हे त्या राक्षसांना काही माहित नाही. कोण सांगणार आहे त्यांना? आणि त्यांना कळेपर्यंत मी तुला रामाजवळ हजर करीन. आणि जरी त्यांना कळलं तर मी मनोजवम मारुत तुल्य वेगम असल्यामुळं, वाऱ्याच्या वेगानं धावणारा, सत्राने उड्डाण करणारा मी हनुमंत असल्यामुळं त्या चिलटांना माझ्या बरोबरीचं काय उड्डाण करता येणार आहे, त्यांना माझ्या जवळ येताही येणार नाही. हनुमंतराया सीतामाऊलीला बोलतात, आली या इंद्रजित कुंभकर्ण त्या शिरणी विभांडून रावणा तेही गांजून भेटवीन श्रीरामा. जर तुला मी घेऊन रामरायाच्या भेटीला निघालो, हे जर रावण कुंभकर्ण इंद्रजिताला कळलं, ते जरी आले तर रावण कुंभकर्णाला सुद्धा रणांगणामध्ये पराभव होऊन रावणाला सुद्धा गांजून श्रीरामाची तुझी भेट घडवून आणीन. सीतामाऊलीला हनुमंतराया म्हणतात, सीता मनेगा अवधारी बैसता तुझे पाठीवरी तुझी या वेगे उड्डाण करी पडेन सागरी हिसळणी. सीतामाऊली म्हटले, अरे हनुमंता भक्त सखिया, ए भोळ्या भाविका, अरे तू म्हणतो तुझ्या पाठीवर बैस, तू किती वेगानं उड्डाण करतो रे हनुमंतराया म्हणले. डोळ्याचं पातं न लवतो एवढ्यात तो 400 कोसाचा समुद्र पार करू शकतो. समज म्हणले हनुमंता, तू म्हणतो माझ्या पाठीवर बैस आणि मी तुझ्या पाठीवर बसले. आता एवढा मोठा भला मोठा महासागर, त्याच्यावरून तुझं उड्डाण निघालं, मला त्या उड्डाणामध्ये समजा हिसका बसला आणि मी तुझ्या पाठीवरनं जर समुद्रात पडले तर मग काय होईल हनुमंता. अशी सीतामाऊली हनुमंतरायाला बोलते, पडता समुद्रा प्रती मत्स्य मगर मग भक्षिती तेव्हा तू पडश्यावरती केवी मारुती म्या यावे. अरे हनुमंता, जर मी तुझ्या पाठीवर बसले, एक हिसका बसला आणि मी समुद्रात पडले, मग समुद्रामध्ये मोठमोठे मासे आहेत, मगरी आहेत, सुसरे आहेत, मला लागतील का म्हणले, मग मला खाऊन टाकतील. आणि मला जर त्या प्राण्यांनी खाऊन टाकलं, भक्षण केलं, तर मग तुला किती मोठं संकट पडेल. मग सांग म्हणले हनुमंता, मारुती, मी तुझ्या पाठीवर बसून यावा का धावने आली या मागे वेगी तू परतशील युद्धा लागी सम्रांगणी युद्ध भागी नीरन रंगी पडेन. किंवा असंही होईल म्हणले हनुमंता, मी तुझ्या पाठीवर बसले, हे राक्षसांना कळलं, राक्षस तुझ्या पाठीमागे धावू लागले आणि मग त्यांचं तुझं युद्ध सुरू झालं, तर तू पाठीवरनं मला खाली ठेवशील, तू त्या राक्षसाबरोबर युद्ध करशील आणि मग रणांगणामध्ये मला काय अवस्थेला पोचावं लागल, याचं भान आहे का हनुमंता तुला. अशी सीतामाऊली बोलते, मज पडताची क्षिती शोभोनी राक्षस मज मारिती हेही न घडेगा युक्ती केवी मारुती म्यायावे. बघ म्हटले, मी तुझ्या पाठीवर बसलेले समज, कल्पना कर, तू उड्डाण करून रामाच्या भेटीला मला घेऊन निघालेले आहे हनुमंता. राक्षस तुझ्या पाठीमागे लागले आणि कोट्यावधी राक्षस तुझा ताण काढू लागले आणि ज्यावेळेस ते तुला गाठतील, तुझं त्याचं युद्ध सुरू होईल आणि मी पाठीवर आहे, मग तू मारामारी करणार आणि त्या मारामारीमध्ये
मी जर खाली जमिनीवर पडले तर तू राक्षसाबरोबर युद्ध करणार, मग राक्षस मला जिवंत ठेवतील का? मला तुडवून मारतील. अशा प्रकारे सीतामाऊली हनुमंतरायांना एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मग सांग हनुमंता, मी तुझ्या पाठीवर बसून यावं का? ते किती योग्य आहे का चुकीचं आहे? मी यावं का याचा विचार कर. सीतामाऊली बोलते, मज मारिली या पाटी, जरी तो मारिल्या राक्षस कोटी, सुख नवे श्रीरामाचे पोटी, बुद्धी खोटी हे हनुमंता. बघ म्हणले, तुझं राक्षसांचं रणकंदन सुरू झालं. मी पाठीवरून खाली रणांगणामध्ये पडले. कोट्यावधी राक्षसांनी तुझ्याबरोबर युद्ध केलं. काही राक्षसांनी माझा प्राण घेतला आणि माझा प्राण घेतला म्हणून पुन्हा तू कोट्यावधी राक्षस जरी संपवले तरी माझ्या श्रीरामाला मी या जगात नाही. मला राक्षसांनी संपवलंय हे जर ऐकलं तर त्यांना सुख वाटेल का? त्यांना बरं वाटेल का? म्हणून हा विचार हनुमंता तुझा बरा नाही. मी तुझ्या पाठीवर बसून यावं, तू रामाची भेट घडवून आणावी, हा विचार मनाला पठावा इतका सुंदर स्वच्छ नाही हनुमंता. सीतामाऊली म्हणते, सीते ऐक सावध गोष्टी, मज न लगे आटा आटी, माझे पुच्छ कोपलिया पाटी, मारील कोटी राक्षस. ए सीतामाऊली, तू सावधानतेने ऐक म्हणले. मला काहीच युद्ध करायची गरज नाही म्हणले. तू काही काळजी करू नको, तू माझ्या पाठीवर बैस. आणि जरी कोट्यावधी राक्षस आले, मी नुसतं शेपटीला जरी सांगितलं तर शेपटी सगळ्यांचा निटोबा लावू शकते, सगळ्यांचा बुकना करून सगळ्यांना मृत्युमुखी पाडू शकते. तू काही काळजी करू नको आई, मला काही करायची गरज नाही. हनुमंतराया सीतामाऊलीला म्हणतात, तुझ मी राखी न राही स्वस्त, माझे पुच्छ प्रतापवंत, करील राक्षसांचा घात, अर्बुदात जरी आले. सीतामाऊलीला हनुमंतराया म्हणतात, तू माझ्या पाठीवर निवांत बसून राहा, माझी शेपटी खूप भारी आहे म्हणले, प्रतापवंत आहे, सामर्थ्यवंत आहे. कोट्यावधी काय 10 कोटी जरी अर्बुदात जरी राक्षस आले तर सगळ्यांचा घात करील, एवढी माझी शेपटी प्रतापशाली आहे, मला काही करण्याची स्वतःला गरज नाही. हनुमंतराया माऊलीला बोलतात, सीता म्हणे तू अल्प मारुती, उच्चतव तुझे किती, केवी राक्षसा लावी ख्याती, सत्यत्व चित्ती माने ना. हनुमंतरायाला सीतामाऊली म्हणले, तू दिसायला दिसतो एवढूसा म्हणले, सामान्य वानर. अरे कोट्यावधी राक्षसाबरोबर एकला एक छोटासा वानर, तू काय युद्ध करणार? तू सगळ्यांना कसा मारणार? तुझं शेपूट केवढं, तू केवढा, तुझा पराक्रम किती, तो बोलतो किती, मला कसं हे खरं वाटेल? मला काय हनुमंता हे खरं वाटत नाही, माझ्या मनाला काय हे पटत नाही. सीतामाऊली बोलते, सीते मनसी वानर किती, काय पुच्छाची शक्ती, पाहे माझी स्वरूप स्थिती, मनोनी मारुती वाढला. सीतामाऊलीला हनुमंतराया म्हणतात, मला कमी समजते, मला छोटा समजते, माझ्या शेपटीची शक्ती अजून सीतामाऊली आहे तुला माहित नाही, माझी स्वरूप स्थिती तू अजून पाहिलेली नाही. म्हणून हनुमंतरायाने रुद्र रूप धारण करायला सुरुवात केलेले. हनुमंतराया खूप वाढलेले आहेत. विंध्याद्री मेरू मांदार, त्याहून वाढला वानर, जैसा प्रळय काळी रुद्र, तैसा दुर्धर झाला. ज्याप्रमाणे प्रळय काळामध्ये महारुद्र अवतार असावा असा हनुमंतरायांचा हा रुद्र अवतारापैकी 11वा अवतार आहे.
एखादा विंध्याद्री पर्वत असावा, मेरू मंदार पर्वत असावा, त्यापेक्षा सुद्धा उंच हनुमंतराय वाढले. दुर्धर अशा प्रकारचं रूप हनुमंतरायांनी धारण केलं. शितीने नसी माझे सत्व, पाहे माझे स्वरूप प्रभाव, देवदानव आणि मानव, राक्षस सर्व गांजीन. बघितलं का म्हणले, मी केवढा आहे हे कळलं का तुला आई? माझा स्वरूप प्रभाव पहा म्हटले. देव दानव आणि मानव कोणी पण येऊ दे म्हणले, त्या सगळ्यांना माझा हिसका दाखवीन म्हणले, त्या सगळ्यांना गांजीन म्हणले. सगळ्यांचा नायनाट करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. माझे पुच्छ पाहे प्रतापवंत, राक्षस मारोनी या समस्त, सगळी लंका तुझ समवेत, निमेषार्धात नेईन. माझ्या शेपटीची शक्ती तुला दाखवू काय म्हणले, सगळ्या राक्षसांना एका क्षणार्धात संपवीन म्हणले. आणि ही लंका आहे ना, लंका तुझ्या सहित अख्खी लंका एका क्षणार्धात उपटेन म्हणले. आणि जिथं रामराय आहे तिथं निमेषार्धात घेऊन जाईन. विकल्प सांडोली या पोटी, सीते बैस माझे पृष्टी, करीन श्रीरामाशी भेटी, सुख संतुष्टी स्वानंदे. मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा तू संशय धरू नको, विकल्प धरू नको, कारण संशय विकल्प चांगला नसतो. म्हणून संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर, ही विनाशाची वागूर प्राणी अशी. संशय मनामध्ये बरा नसतो. म्हणून माऊलीला हनुमंतराया म्हणतात, ताबडतोब माझ्या पाठीवर बस, अगदी आनंदानं स्वानंदानं तुला घेऊन जातो, श्रीरामाची तुझी भेट घडवून आणतो. तुझ न्याव या श्रीरामा प्रती, पाये माझी दुर्धर शक्ती, विकल्प सांडोनी या चित्ती, बैस मारुती पृष्ठभागी. माझ्या पाठीवर तू माऊली आहे, बैस. माझ्यामध्ये किती सामर्थ्य हे एकदा तू बघ म्हणले. ताबडतोब माझ्या दुर्धर शक्तीनं श्रीरामाची तुझी भेट घडवून आणतो. तू काळजी करू नको आई, तुला रामाजवळ न्यायला मला काहीही अशक्य नाही, अवघड नाही. तू उगाच कोड्यात पडू नको आई. हनुमंतराया सीता माऊलीला बोलतात, दुर्धर देखोनी मारुती, देवदानव चळी कांपती, निधडी निशंक सीता सती, अनुवादती स्वधर्म. एवढा मेरू मंदारापेक्षा उंच हनुमंतराया वाढलेला देवदानवांनी पाहिला आणि त्याच्या अंगाचा थरकाप सुटला. पण सीतामाऊली निधडी आहे, धैर्यवान आहे, धाडशी आहे. ती अजिबात हनुमंतरायाचं स्वरूप पाहून घाबरली नाही, कारण ती जगाची जगन्माता आहे. हो, लक्ष्मी नारायणाची स्वामिनी आहे. आणि अशी असणारी लक्ष्मी माता हनुमंतरायाला आपला स्वधर्म सांगू लागली. काय स्वधर्म ऐकवते, ऐका म्हटले. मज भेटावया श्री रघुपती, निधडी शक्ती तुझ मारुती, तुझी देखोनी अचल स्थिती, मज निश्चिती मानले. हनुमंतरायाला म्हणते सीता माऊली, हनुमंता खरंच तू पराक्रमी आहे बर का, तू फार मोठा आहेस, महान आहेस, तुझ्याकडे दुर्धर शक्ती आहे. हे आता तुझं स्वरूप पाहून मला पटलं म्हणले, मला कळलं तू फार पराक्रमी आहेस. रामालाही क्षणार्धात मला भेटवशील याची शंका नाही हनुमंता. एका राम वाचो निदान, परपुरुषी आरोहण, तेची पतिव्रतेशी दूषण, वेद पुराण संमत. सीता माऊली शास्त्र सांगू लागल्या, एका रामा वाचून दुसऱ्या परपुरुषाच्या अंगा खांद्यावर पाठीवर मी बसू शकत नाही. हे पतिव्रतापणाला डाग आहे, दूषण आहे, कलंक आहे. हे वेदांनी पुराणांनी सांगितलेलं आहे. आणि मी जे वेद पुराणाला संमत आहे तसंच वागीन, वेद पुराणाच्या विरुद्ध जाणार नाही, पतिव्रतापणाला डाग लावून घेणार नाही.
परपुरुषाच्या पाठीवर मी कदापि बसणार नाही. सीता माऊली म्हणते, सांडोनी राम उत्तम पुरुष, नर वानरी गात्र परुष, तो पातिव्रत्या महादोष, हा इतिहास हरिहराम. अरे रामासारखा उत्तम पुरुषोत्तम असा पुरुष सोडायचा आणि तुझ्या वानराच्या पाठीवर मी बसायचं, हे हरिहराला सुद्धा मान्य नाही. एवढंच नाही, माझ्या पातिव्रत्यपणाला काळिमा लागेल, डाग लागेल, असं कृत्य माझ्या हातून कदापि घडणं शक्य नाही. याचा विचारही तू मनामध्ये हनुमंत आणू नकोस. माऊली सीता हनुमंतरायाला दरडावून बजावते. अंगो अंगी प्रवेशोन करिता गुरुपत्नी रक्षण, त्याची विदुषी दूषण, झाला संपूर्ण प्रायश्चित्ती. चंद्रानं गुरुपत्नीचा अभिलाष धरला. बृहस्पतीच्या पत्नीची इच्छा मनामध्ये आणली आणि चंद्र झाला काळा. चंद्र काळा झाला. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. जिथं जिथं ज्यानं ज्यानं परस्त्रीचा अभिलाष धरला त्याचं वाटोळ झालेलं आहे, त्याला डाग लागलेला आहे. अशा प्रकारे हनुमंतरायाला सीता माऊली बोलते, तैशेची मज खांदी वाहता, दोषी होशील हनुमंता, मी तव नय गा सर्वता, दोहीचे माता मा दोष. हे हनुमंता, तू काय म्हणतो पाठीवर बस खांद्यावर बस? मी तुला काय वाटले म्हणले? अरे मी तुझ्या गुरुची पत्नी आहे. गुरु पत्नीनं तुझ्या पाठीवर बसायचं हे योग्य आहे का? तुझ्या खांद्यावर बसायचं हे चालतं का जगात? अरे मी कशी बसेन तुझ्या पाठीवर? माझ्या प्रातिवत्यपणाला डाग आहे ती आहे, पण हनुमंता तुझ्या मस्तकावर सुद्धा दोषीपणाचं खापर फुटेल. हे जग तुला सुद्धा सोडणार नाही. तुला दोष लागेल, मला लोक नावं ठेवतील, असं मी अजिबात वागणार नाही. तुझ्या पाठीवर बसणार नाही. दोघालाही लोक नावं ठेवतील. आपण म्हणतो ना, लोक तोंडात शेण घालतील. अशा प्रकारचं मी वागणार नाही. सीता माऊली हनुमंताला बोलते. ऐशे जानकी बोलता, हसू आले हनुमंता, मज श्रीरामाची अत्याप्तता, समूळ कथा अवधारी. सीता माऊली असं परखड तिखट शब्दात हनुमंताला बोलू लागल्या. लोक चारित्र्याविषयी वाईट विचारानं भावना व्यक्त करतील आणि हनुमंता तुला आणि मला नावं ठेवतील. बघा ना, त्या रामाची सीता हनुमंताच्या खांद्यावर पाठीवर बसली आणि हनुमंतानं आपल्या पाठीवर बसून रामाच्या भेटीला तिला नेलं. सीतानं हनुमंताच्या पाठीवर बसावं हे योग्य आहे का? याचा सगळ्या जगतामध्ये विचार केला जाईल. असं ज्यावेळेस माऊली बोलतात त्यावेळेस हनुमंतराया म्हणतात, माऊली अगं मी काय परकाय का? मी काय लांबचा आहे का? रामाचा मी जवळचा भक्त आहे. रामाचा मी आवडता भक्त आहे. रामाचा मी दास आहे. रामाचा मी सेवक आहे. रामाचं माझं नातं लय जवळच आहे. हनुमंतराया म्हणले, तुला एक कथा सांगतो. हसू हसून हनुमंतराया माऊलीला कथा सांगू लागले. ज्ञानजीनीस पुशिली गोष्टी, माझा स्वामी कोणता सृष्टी,
ते म्हणे सगर्व कासोटी देखे जो दृष्टी तो स्वामी. मी माझ्या आईला विचारलं होतं या जगामध्ये माझा गुरु कोण होईल. माऊलीनं सांगितलं होतं तू जन्मताच सोन्याची असणारी कौपीन धारण करून ब्रह्मचर्य धारण करून जन्माला आलेले. ही तुझी जी असणारी अवस्था आहे तुला पाहिल्यानंतर जो तुला ओळखेल तो तुझा स्वामी गुरु होईल. तू त्याचा सेवक हो, तू त्याचा दास हो, असं माझ्या आईनं अंजनीनं सांगितलेलं. अशी कथा हनुमंत या माऊलीला ऐकवतात. श्रीराम निजला तरु तळवटी मज वैसता वृक्ष संपुटी सगर्भ ब्रह्मचर्य कासोटी देखे दृष्टी श्रीराम. श्रीराम एका झाडाखाली लक्ष्मणाच्या मांडीवर झोपले होते. मी वृक्षावर बसलो होतो. रामरायांनी लक्ष्मणाच्या मांडीवर झोपूनच माझ्याकडे पाहिलं आणि ब्रह्मचर्य जी माझी कासोटी आहे ती रामरायांनी ओळखली. राम सांगे सौमित्राशी गर्भी ब्रह्मचर्य वानराशी सगर्भ कौपीन पाहे याशी आश्चर्याशी सांगत. रामरायांनी लक्ष्मणाला सांगायला सुरुवात केली. पहा म्हणले हे झाडावर जे वानर आहे ना म्हणले आईच्या गर्भामध्ये होतं तेव्हापासूनच सोन्याची लंगोटी घालून जन्माला आले बघ म्हणले. आपण जसं नग्न अवस्थेत जन्माला येतो तसा हनुमंतरीय नाही जन्माला आला. आंजनेयच्या पोटी अवतार घेताना हनुमंत या आतमधूनच सोन्याची चड्डी घालून आले, सोन्याची लंगोटी घालून आले. अशी अवस्था या वानराची बघ लक्ष्मणा, असं रामराया लक्ष्मणाला सांगत होते. ते मी ऐकलं. असं हनुमंतया आश्चर्याची कथा सीता माऊलीला सांग. असं हनुमंतया रामरायाची कथा लक्ष्मणाला जे बोलणं बोलले ते सीता माऊलीला सांगत आहेत. ऐकोनी श्रीरामाचे वचन माझे ठाई हे लक्षण दोघे मनुष्यहीन दिन स्वामी तया ते केवी मानो. श्रीरामाची लक्ष्मणाला बोलण्याची अमृत वचन मी ऐकली आणि माझ्या मनामध्ये एक लक्षण आलं की हे दिसायला दोन्ही मानव आहेत. मी प्रबळ अशा प्रकारचा दुर्धर शक्तीचा वानर आहे. मग मी यांना माझा गुरु किंवा स्वामी किंवा मालक कसा मानू, ही एक शंका माझ्या मनामध्ये आली होती. असं हनुमंतया जगन्माता सीता माऊलीला सांगतात. सेवक सबळ स्वामी निर्बळ तो स्वामीच सकळ विकळ पावया श्रीरामाचे बळ रणकल्लोळ म्या केला. जर सेवक सबळ असेल, ताकदवान असेल, पराक्रमी असेल, स्वामी गुरु किंवा मालक जर असाही असेल, अस्वस्थ असेल, निर्बळ असेल तर मग काय कामाचं आहे म्हणतात. म्हणून मी ठरवलं रामाकडे काही ताकद आहे का, शक्ती आहे का, काय बळ आहे का पाहावं. म्हणून रामाची परीक्षा पाहण्यासाठी मी तिथं रामाबरोबर युद्ध करायचं ठरवलं. रण कल्लोळ माजवला. अशा प्रकारे हनुमंत या माऊलीला सांगतात. वृक्ष सांडिले शतानुशत निर्वाणी सोडिले पंच पर्वत निद्रा न सांडोनी श्री रघुनाथ वृक्ष पर्वत छेदिले. हनुमंतराया म्हणतात मी शेकडो झाड रामरायाच्या अंगावर उपसून टाकण्याचा प्रयत्न केला. 5 मोठाले पर्वत आणले रामरायाच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. रामराया त्या झाडाखाली लक्ष्मणाच्या मांडीवर लवणले होते. झोपल्या जागीच न उठता रामरायाने भात्यातून बाण काढला आणि मी टाकलेली झाड, मी टाकलेले पर्वत सगळे चुराडा करून टाकले. हे रामरायाचं कर्तृत्व आहे. झोपल्या जागी न उठता धनुष्याला बाण लावून 5 पर्वताचा भुगा केला. वृक्ष सगळे तोडून टाकले, सगळ्यांचा चुराडा केला.
रामरायाच्या पराक्रमाची यशोगाथा हनुमंत या सीता माऊलीला सांगतात. श्रीराम कृपाळू पैपुराम बाणीन मारोनी वानरा बाण पिसारी सोडिला वारा मज अंबरा उडविले. राम फार मायाळ का म्हणले आई. राम फार कृपाळ आहे. त्यानं झाड चुराडा करून टाकली, बाणानं पंच पर्वत बुकना केले, पण मला नाही आई मारलं म्हणले. माझ्यावर कृपा केली. मला माझ्या दिशेनं नुसता बाण सोडला, बाणाचा वारा नुसता मला लागला. म्हणजे वारा लागल्याबरोबर मी आकाशात म्हणले तो पाला पाचोळा कसा वावटोळीत फिरतो का नाही, असं गर 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 फिरू लागलो म्हणले. आकाश पंताला मला रामरायाचे एका बाणाच्या वाऱ्यानं उडवलं. बाण पिच्छाचे झडाडे, हातपाय झाले देवडे, दात विचकले म्यामाकडे, उगवी वेडे निज पुच्छम. त्या बाण पिसाऱ्याचा मला नुसता झडाड्याचा वारा लागला आणि माझे हातपाय वाकडे झाले, दात विचकले, अशी माझी माकडाची अवस्था झाली. शेपटीला सुद्धा मी उभं करू शकलो नाही, शेपटी सुद्धा माझी वाकडी झाली. अशा प्रकारे हनुमंत या रामाच्या बाणाच्या पिसाऱ्यानं आपली झालेली अवस्था सीता माऊलीला सांगतात. आईशी पडता मुरकुंडी, पिता पवन लवड सवडी, यवनिया तिता तडी बुद्धी गाडी सांगितली. मी मुरकुंडी येऊन पडलो, बेशुद्ध अवस्था मला प्राप्त झाली. माझे बाबा पिताश्री वायुदेव ताबडतोब आले, तातडीनं मला सावध केलं आणि मला शहाणपणा सांगितला, एक बुद्धी सांगितली. हनुमंत या सीता माऊलीला सांगतात. श्रीराम परमात्मा परिपूर्ण, त्याची पाहता अंगवन, तुझा तत्काळ जाईल प्राण, श्रीरामार्पण देह करी. श्रीराम परमात्मा परिपूर्ण, त्याची पाहता अंगवन, तुझा तत्काळ जाईल प्राण, श्रीरामार्पण देह करी. हे हनुमंता, तू माझ्या पोटचा गोळा आहेस, तू माझा मुलगा आहे, म्हणून तुला व्यवस्थित सांगतो, ऐक रे. श्रीराम हा पराचा आत्मा, तो परमात्मा, पूर्ण ब्रह्म श्रीराम अवतार आहे. त्याची परीक्षा पाहायला जाऊ नको, त्याचा पुरुषार्थ पाहायला जाऊ नको, तात्काळ तुझा प्राण जाईल. तू रामाच्या विरुद्ध वागू नको. हा देह, हे जीवन तू रामाला समर्पण कर, असं माझ्या बाबांनी, माझ्या वडिलांनी, पित्यांनी, वायुदेवांनी मला सांगितलं. राम आज्ञे विकावे जीवित्व, श्रीराम सेवेसी देह विकृत, श्रीरामा सवे नित्य तृप्त, द्वंद्व निर्मुक्त तू होशी. अरे आपलं जे हे जीवन आहे ना, राम आज्ञेमध्ये तू घालव. हा देह तू रामाला बहाल करून टाक. रामाच्या सेवेमध्ये तुला आनंद मिळेल. द्वंद्व मुक्त तू सुखी राशील हनुमंता, असं माझ्या वडिलांनी सांगितलं. हा रामाला देह अर्पण कर, हा देह रामाला विकून टाक आणि त्या मोबदल्यात तू रामाकडून काही न घेता रामाच्या आज्ञेत वाग, रामाची सेवा कर. हे माझ्या पिताजींनी मला सांगितलं. नाही वेचिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. नाही वेचिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. ऐकोनी पित्याचे वचन,
काया वाचा मने अनन्य शरण मस्तकी वंदोनी श्रीराम चरण श्रीरामार्पण देह केला। माझ्या वडिलांची गोष्ट मी ऐकली, काया वाचा मनानं मी रामरायाला शरण गेलो, रामरायाच्या चरणाला वंदन केलं, साष्टांग दंडवत घातलं आणि हा देह मी प्रभू श्रीरामांना अर्पण केला। हनुमंत या माऊलीला कथा सांगतात। राम ध्यानी राम मनी श्रीराम नित्य निधी ध्यासनी राम कानी राम नयनी वसती वदनी श्रीराम नाम। माझ्या ध्यानामध्ये राम आहे, माझ्या मनामध्ये राम आहे, मला रामाचा ध्यास लागलेला आहे। माझ्या कानानं जी कथा ऐकावी ती मी रामाची ऐकतो, माझ्या नयनानं जे पाहावं, डोळ्यानं जे रूप पाहावं ते रामरायाचंच पाहतो। जे जे दिसेल, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, ही अवस्था माझी झालेली आहे। मुखामध्ये तर मी वारंवार रामनाम घेतो। हनुमंतराया म्हणतात श्रीराम आसनी शयनी श्रीराम नित्य गमनागमनी श्रीराम सुस्वादु भोजनी जागृती स्वप्नी श्रीराम अश्नी शयनी भोजनी जाता येता झोपताना झोपेमध्ये स्वप्नामध्ये झोपून उठल्यानंतर फक्त मी श्रीरामाचंच भजन गातो, श्रीरामाचंच नामचिंतन करतो। हनुमंतराया म्हणतात ऐसा मी अनन्य श्रीराम भक्ती तुझा विकल्प परपुरुषार्थी सावध ऐकते ही आरती अति गुह्योक्ती सांगेनम। असा मी अनन्य भावानं श्रीरामाला शरण आहे, श्रीरामाचा दास आहे, श्रीरामाचा आवडता भक्त आहे। माझा देह मी श्रीरामाला वाहिलेला आहे, माझं सर्वस्व मी श्रीरामाला अर्पण केलेलं आहे आणि तुझ्या मनामध्ये मी परपुरुष आहे हा विकल्प आला कुठून? आणि परपुरुष हा विकल्प जर तुझ्या मनामध्ये आला असेल तर त्याचाही अर्थ तुला उलगडून सांगेन। सीतामाऊलीला हनुमंतराया ऐक म्हणतात। आता हनुमंतराया सीतामाऊलीला अजून काही गुह्य गोष्टी सांगतात, त्या गुह्य गोष्टीचं ज्ञान, रामकथेचं कथानुसंधान भाविक आपल्याला पुढच्या भागामध्ये अगदी आवडीनं कथन केलं जाईल, ते ऐकायला मिळेल। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थम करता एकची श्री रघुनंदनम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। केशवा माधवा नारायणा गोविंदा, केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नारसी अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा, केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षण वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नारसी अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा, श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।